मोफत गोष्टी देण्याच्या योजनांमुळे देशाच्या आर्थिक विकासात अडथळे निर्माण होतात, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. अशा योजनांबाबत फेरविचार करण्याची हीच योग्य वेळ आहे. राज्यांनी सर्वांना मोफत अन्न, सायकली, वीज देण्याऐवजी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर द्यावा, असे सांगत न्यायालयाने परखड बोल सुनावले. ग्राहकांच्या आर्थिक स्थितीचा नीट विचार न करता तमिळनाडू पॉवर डिस्ट्रीब्युशन कॉर्पोरेशन लिमिटेडने सर्वांना मोफत वीज देण्याचा प्रस्ताव मांडला असल्याची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्या बागची, न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या खंडपीठाने म्हटले की राज्यांनी गरिबांना मदत करणे समजण्यासारखे आहे, मात्र देशातील बहुतांश राज्यांना महसूल तुटीची समस्या भेडसावत आहे. तरीही ही राज्ये विकासाकडे दुर्लक्ष करून मोफत गोष्टी देण्याच्या योजना अंमलात आणत आहेत. अशा प्रकारच्या योजनांमुळे देशाच्या आर्थिक विकासावर विपरीत परिणाम होतो. तमिळनाडूतील द्रमुक सरकारच्या नेतृत्वाखाली वीज वितरण कंपनीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारने अन्य काही जणांनाही नोटीस बजावली आहे. या कंपनीने वीज दुरुस्ती नियम 2024 मधील एका तरतुदीला आव्हान दिले आहे.